जालन्यात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू। जालना शहरातील म्हाडा कॉलनीत घडली घटना। गजानन शेषराव पाचपांडव वयवर्ष 40 असं मैताचं नाव। जालन्यात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। जालना शहरातील म्हाडा कॉलनीत काल रात्री उशिरा ही घटना घडली असून गजानन शेषराव पाचपांडव वयवर्ष 40 असं मैताचं नाव आहे। म्हाडा कॉलनीत पालिकेच्या नळाला पाणी आल्यानं पाणी भरण्यासाठी मोटार लावत असताना गजानन यांना विजेचा जोराचा झटका बसला। या घटनेत त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। दिनांक 21 रोजी महानगरपालिकेनं रात्रीच्या 10:30 वाजल्यानंतर नळाला पाणी सोडलं। त्यामुळे नळाला पाणी आलं म्हणून झोपेतून उठून गजानन पाचपांडव हे मोटारी सुरू करताना त्यांना जोराचा शॉक लागला। यातच त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान महानगरपालिकेनं दिवसा पाणी सोडलं असतं तर अशी घटनाच झाली नसती असा आरोप नातेवाईकांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये पाठवला। रात्री उशीर झाल्यानं आज दिनांक 22 रोजी रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना नातेवाईकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिकेवर खापर फोडले। महानगरपालिकेनं रात्री बेरात्री नळाला पाणी सोडू नये, त्यामुळं असे अपघात होत आहेत। सकाळी 5 नंतर जर पाणी सोडलं किंवा दिवसभर जरी सोडलं तरी अशा दुर्घटना होणार नाहीयेत असा आरोप नातेवाईकांनी केला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। कदीम जालना पोलीस अधिक तपास करत आहेत। काय घटना घडली दादा? घटना अशी घडली की रात्रीला 10:30 वाजता पाणी आलं। हे गजानन शेषराव पाचपांडव हा मोटर लावण्याकरता गेला होता। त्याच्यानंतर त्याचे शॉट लागून त्याचा मृत्यू झाला आणि महानगरपालिकेवाले 11, 10:30 ते 11 कधी 10:30, 11च्या नंतरच पाणी सोडतात। माणसाला झोप लागेल राहते, झोपून उठल्यानंतर अशी घटना होती। मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे महानगरपालिकेला की बा काहीतरी तुम्ही व्यवस्था करा आमची। सकाळी जर सोडलं असतं ही बळी गेला नसता। दमून थकून आल्यामुळं तुमच्या माणसाचा जीव घ्या मृत्यू याचा जिम्मेदार महानगरपालिका राहील। काय नाव आपलं? माझं नाव पंडित मंजुबा देशमुख। माझं मेवण्याला करण लागलं। नाव सांग। गजानन शेषराव पाचपांडव, राहणार म्हाडा कॉलनी, शिरसवाडी रोड। काय झालं होतं? नळाला पाणी आले म्हणून दाजी मोटर लावायला गेले आणि त्याला विजेचं करंट लागलं आणि जागेवरच गेले। काय मागणी काय तुमची? हेच की नगरपालिकेला हेच मागणी आहे की एक तर सकाळच्या सुमारात, एक तर 3-4 वाजता नळ सोडावं। याच रातच्या बेरातच्या पाणी सोडण्याला महानगरपालिका जिम्मेदार आहे। सुनील शामराव हिवाळे।